मित्रांनो, वर्षभरात कधीही लागवड करू शकतो अशा पद्धतीचं एक पीक कोबी असं पीक आहे आणि कमी कालावधीत उत्पादन देणारं हे पीक आहे. कोबी पिकामध्ये ॲग्रोस्टारकडे क्रिस्टल नावाचा जो काही वाण आहे तर तो आपल्याला साधारणपणे 65 दिवसात तयार होणारा वाण आहे. आणि याचं दुसरी खासियत अशी की ज्यावेळेस याची पक्वता येते आणि बाजारपेठेत आपल्याला भाव नसेल किंवा आपल्याकडे मजुराअभावी आपण त्याची काढणी करू शकत नसेल तर 15 ते 20 दिवस आपण तो प्लॉट ठेवू शकतो, ज्यामध्ये कुठल्याही प्रकारचा कोबी खराब होणार नाही, तो आपल्याला टिकून राहील प्लॉट. अशा पद्धतीने आपल्याला चांगला असा हा एक वाण आहे. एकरी साधारणपणे 22 ते 25 हजार रोपं जर आपण बसवली तर आपल्याला सरासरी 1 किलोचा गड्डा मिळेल. आपल्याला गड्ड्याची साईज कमी करायची असेल तर आपण रोपांची संख्या त्या हिशोबाने जर वाढवली 22-25 हजाराऐवजी 28-30 हजारवर जर गेलो तर गड्ड्याची साईज थोडीशी कमी करता येईल. तर अशा पद्धतीने आपल्याला 60-65 दिवसात पक्व होणारा हा वाण. आणि याला असणाऱ्या समस्या फक्त जे काही डायमंड बॅक मॉथ ची जी अळीचा पाणी खाणारी अळी म्हणतो आपण त्याला, तो प्रादुर्भाव याच्यावर आहे आणि थोडा करपाची समस्या याला जाणवते. तर यासाठी फवारणी करत असताना एक गोष्ट लक्षात घ्यायची की फवारणीचा नोजल आपल्या एका होलचा नोजल असला पाहिजे. ज्यावेळेस आपण बाजूनी 5-6 होलचा नोजलनी फवारणी करतो त्यावेळेस याच्या गड्ड्यामध्ये व्यवस्थित फवारणी जात नाही आणि आपल्याला अळीवर किंवा करप्यावर व्यवस्थित नियंत्रण मिळत नाही. तर एवढी एक काळजी घेतली तर आपल्याला कोबी पिकामध्ये जे काही समस्या आहे तर त्या नक्कीच आपल्याला त्याचा निवारण करता येईल.